हॅलो फ्रेंड्स, महाराष्ट्रातील सर्व भावी अधिकाऱ्यांचे उषा अकॅडमीमध्ये स्वागत आहे. भाषा आणि त्याच्या महत्त्वाच्या संकल्पना याचा अभ्यास आपण मागच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. ते लेक्चर तुम्हाला पाहायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तेथून तुम्ही ते लेक्चर पाहू शकतात. आज आपण वर्णविचार हा टॉपिक पाहणार आहोत. आता वर्ण म्हणजे नक्की काय, तर आपल्या तोंडावाटे जे मूल ध्वनी निघतात, मूल म्हणजे मूळ असलेला किंवा एकटा जो मूळ ध्वनी बाहेर पडतो त्याला वर्ण असे म्हणतात. आणि हे वर्ण आपण ज्या सांकेतिक चिन्हांनी लिहून ठेवतो त्याला अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे किंवा नाश न पावणारे, त्याला आपण अक्षर असे म्हणतो. वर्णमाला आधी 50 वर्णांची होती, पण ती 2009 पासून 52 वर्णांची झालेली आहे. नक्की असं झालं तरी काय हे पाहू. 2009 मध्ये मराठी भाषेचे अभ्यासक अरविंद मंगरुळकर यांनी इंग्रजीमधील ॲ आणि अ यांचा समावेश मराठीमधल्या स्वरांमध्ये केला. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2009 पासून महाराष्ट्र शासनाने 52 वर्णमालेचा स्वीकार केला. तेव्हापासून म्हणजे केव्हापासून 6 नोव्हेंबर 2009 पासून आपण 52 वर्णमालेचा अभ्यास करतो. तेव्हापासूनच आपण 12 खडी असं न म्हणता 14 खडी असं म्हणून 14 स्वरांचा अभ्यास करतो. विद्यार्थी मित्रांनो, वर्णमालेलाच मुळाक्षरे म्हणतात हे लक्षात ठेवायचं आहे. ही 52 वर्ण 3 प्रकारामध्ये विभागण्यात आली, ते म्हणजे स्वर, स्वरादी आणि व्यंजन. या 3 प्रकारामध्ये विभाजन करण्यात आले. वर्णाचा पहिला मुख्य प्रकार आहे स्वर. स्वरालाच विवृत्त किंवा अच असेही म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे तिन्ही नाव आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, कारण आयोग स्वराला विवृत्त किंवा अच या नावानेही संबोधू शकते. त्यामुळे हे तिन्ही नाव माहीत असणे गरजेचे आहे. आता स्वर हा शब्द नक्की तयार कसा झाला, तर तो स्रू या शब्दापासून तयार झाला. स्रू या शब्दाचा अर्थ होतो उच्चार करणे किंवा ध्वनी तोंडावाटे बाहेर काढणे. या शब्दापासूनच स्वर या शब्दाची निर्मिती झालेली दिसून येते. आता स्वराची व्याख्या आपण पाहणार आहोत. फ्रेंड्स, ही व्याख्या खूप महत्त्वाची आहे. आयोग या कुठल्याही लाईनवर प्रश्न विचारू शकते, त्यामुळे लाईन टू लाईन ही व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आपल्या तोंडावाटे सहज, स्वतंत्रपणे आणि दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्यावाचून उच्चार होतो, त्याला आपण स्वर असे म्हणतो. आणि ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा किंवा तोंडातल्या कोणत्याही अवयवाचा एकमेकांशी स्पर्श न होता तोंडावाटे जो ध्वनी बाहेर पडतो त्याला स्वर असे म्हणतात. आता विवृत्त आणि अच का म्हणतात ते आपण पाहू. विवृत्त म्हणजेच विस्तृत किंवा पसरलेले. स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड पसरलेले किंवा उघडे असते, म्हणून त्यांना विवृत्त किंवा अच असे म्हणतात. तर स्वराला विवृत्त किंवा अच का म्हणतात समजले? आपले तोंड पसरलेले किंवा उघडे असते म्हणून त्यांना विवृत्त किंवा अच असे म्हणतात. स्वराचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवला जात नाही. फॉर एक्झाम्पल, आपण च, छ या व्यंजनाचा उच्चार करत असताना हवेचा मार्ग अडवला जातो, पण अ, आ, ई अशा स्वरांचा उच्चार करत असताना हवेचा मार्ग अडवला जात नाही, म्हणून त्यांना स्वर असंही म्हणतात. स्वरामध्ये एकूण 14 वर्ण आहेत. ती कोणकोणती आहेत हे आता आपण पाहू. अ, आ, ई, उ, ऊ, रू, लृ, ए, ॲ, ऐ, ओ, औ, औ.
अशा प्रकारे स्वरामध्ये 14 वर्णांचा समावेश आहे. फ्रेंड्स, स्वर हे याच क्रमांनी लक्षात ठेवायचे आहेत. स्पेशली ॲ आणि अचा क्रम लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात, एच्या नंतर ॲ आहे तर औच्या आधी अ आहे. हे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. पण स्वर हे याच क्रमाने लक्षात ठेवायचे आहेत. आता स्वरांचे प्रकार पाहू. स्वरांचे प्रकार हे 2 पद्धतीने पडलेले दिसून येतात. एक, उच्चारानुसार 3 प्रकार पडलेले आहेत, तर उच्चार स्थानानुसार 2 प्रकार पडलेले आहेत. उच्चारानुसार ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त, तर उच्चार स्थानानुसार सजातीय आणि विजातीय असे 2 प्रकार उच्चार स्थानावरून पडलेले दिसून येतात. आता स्वरांचा पहिला प्रकार उच्चार स्थानानुसार हे 3 प्रकार आपण पाहणार आहोत. उच्चारानुसार स्वराचा पहिला प्रकार म्हणजेच ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वराचा उच्चार करताना तो उच्चार अखूड आणि कमी कालावधीत होतो. फॉर एक्झाम्पल अ, इ, उ, रू, लृ हे 5 वर्ण ऱ्हस्व स्वर आहेत, कारण ह्याचा उच्चार कमी कालावधीमध्ये आणि अखूड होतो. उच्चारानुसार स्वराचा दुसरा प्रकार म्हणजे दीर्घ स्वर. दीर्घ स्वर हे याचा उच्चार लांबट होतो आणि तो जास्त कालावधीत होतो. एक्झाम्पल पाहायचे झाले तर आ, इ, उ, ए, ऐ, ओ, औ या वर्णाचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो आणि याचा उच्चार लांबट होतो, म्हणून हे वर्ण दीर्घ स्वर म्हणून ओळखले जातात. उच्चारानुसार स्वराचा तिसरा प्रकार म्हणजेच संयुक्त स्वर. संयुक्त स्वर हे वेगवेगळे स्वर एकत्र येऊन तयार झालेले असतात. फॉर एक्झाम्पल पाहायचे झाले तर ये हा स्वर अ प्लस ई या 2 स्वरांचे मिळून बनलेले आहे. त्याचप्रमाणे ऐ हा स्वर आ आणि ई या 2 स्वराचे मिळून बनलेले आहे. त्याचप्रमाणे ओ हा स्वर अ प्लस उ या 2 स्वरांनी मिळून बनलेला आहे. तर औ हा स्वर आ आणि उ या 2 स्वरांनी तयार झालेला आहे, म्हणून यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. हे दीर्घ स्वरसुद्धा आहेत. दीर्घ स्वर का आहेत? कारण याचा उच्चार दीर्घ होतो, लांबट होतो आणि याचा उच्चार करण्यासाठी कालावधीही अधिक लागतो, म्हणून हे दीर्घ स्वर आहेत. आणि संयुक्त स्वर का आहेत? तर ते अनेक स्वराचे मिळून बनलेले आहे, म्हणजे 2 स्वराचे मिळून बनलेले आहे, म्हणून हे संयुक्त स्वरही आहे. आता एक्झाममध्ये प्रश्न आला, ए, ऐ, ओ, औ हे स्वर खालीलपैकी कोणते स्वर आहेत? संयुक्त स्वर, दीर्घ स्वर, ऱ्हस्व स्वर. तर आपल्याला माहिती आहे की दीर्घ आणि संयुक्त स्वर हे दोन्हीही स्वर आहेत. जर ऑप्शनमध्ये असेल संयुक्त आणि दीर्घ दोन्हीही, तर तो पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पण दोन्हीपैकी एकच विचारलं तर आपल्याला प्रायोरिटी ही संयुक्त स्वराला द्यायची आहे. किंवा एकच सांगायचे असेल तेव्हा आपला आन्सर संयुक्त स्वर असेल, आणि जेव्हा दोन्ही पर्याय सांगायचे असतील तेव्हा आपला आन्सर संयुक्त आणि दीर्घ स्वर असेल. आता स्वराच्या दुसऱ्या पद्धतीनुसार उच्चार स्थानानुसार स्वराचे 2 प्रकार आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे सजातीय आणि दुसरे म्हणजे विजातीय. सजातीय स्वरांनाच सवर्ण स्वर असेही म्हणतात. सजातीय स्वर हे एकाच उच्चार स्थानातून निघालेले स्वर असतात. फॉर एक्झाम्पल अ, आ, इ, ई, उ, ऊ म्हणजे एकाच उच्चार स्थानातून निघालेले आहेत, त्यामुळे आपण याला सजातीय वर्ण असे म्हणतो. विजातीय वर्ण किंवा
असवर्ण स्वर हे वेगवेगळ्या उच्चारस्थानातून निघालेले असतात. याचे एक्झाम्पल भरपूर देता येतात. जवळपास 55 जोड्या तयार होऊ शकतात. सिम्पली असं लक्षात ठेवायचं आहे, 3 सजातीय स्वरांच्या जोड्या सोडल्या तर बाकी सर्व स्वरांच्या जोड्या ह्या विजातीय स्वर असणार आहेत. वर्णाचा दुसरा प्रकार म्हणजे स्वरादी. स्वरादीमध्ये 2 वर्ण आहेत, ते म्हणजे अम आणि आहा. ते आपण या 2 चिन्हांनी दर्शवतो. स्वरादीला परवर्ण असेही म्हटले जाते, हेही लक्षात ठेवायचे आहे. आता स्वरादीची व्याख्या करायची म्हटली तर ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही, त्याला दुसऱ्या वर्णाच्या साहाय्याची गरज भासते, अशा वर्णाला आपण स्वरादी किंवा परवर्ण म्हणतो. परवर्ण स्वर का म्हणायचं? कारण स्वरादीचा उच्चार करताना स्वरादीच्या आधी स्वर येतो, म्हणून त्याला परवर्ण असेही म्हटले जाते. शिरोबिंदू आणि विसर्ग या स्वरादींच्या सुरुवातीला एखादा स्वर आला तरच त्याचा उच्चार होऊ शकतो. त्यामुळे स्वरादीचा उच्चार करताना आपण अ या स्वराचा वापर करतो, म्हणून त्याला आपण अम आणि आहा म्हणतो. अम आपण शिरोबिंदूच्या साहाय्याने दर्शवतो, तर आहा आपण विसर्गच्या साहाय्याने दर्शवतो. फ्रेंड्स, इथे लक्षपूर्वक ऐकायचं आहे, कारण आपल्याला नेहमी शिरोबिंदू यातील अनुस्वार आणि अनुनासिक या दोघांमध्ये कन्फ्यूज होते. अनुनासिक म्हणजेच अनु प्लस स्वार, एका उच्चारावर स्वार होणारा दुसरा उच्चार म्हणजे पाठीमागून झालेला उच्चार, त्याला आपण अनुस्वार असं म्हणतो. अनुस्वाराचा उच्चार हा स्पष्ट आणि खणखणीत होतो. फॉर एक्झाम्पल घ्यायचे झाले तर गंगा, मंदिर, चिंच अशा प्रकारे. आणि अनुनासिकाचा उच्चार करताना आपण ओझरता किंवा नाकातून करतो, म्हणजेच जेव्हा, घरात, आम्हाला अशा प्रकारे. त्यामुळे या दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. अनुस्वाराचा उच्चार आपण स्पष्ट आणि खणखणीत करतो, तर अनुनासिकाचा उच्चार आपण ओझरता किंवा नाकातून करतो. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि आता विसर्ग. विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. यात ह या वर्णाला थोडासा हिसडा देऊन उच्चार केला जातो, म्हणजेच स्वतः, दुःख याप्रमाणे. फ्रेंड्स, वर्णाचा सर्वात महत्त्वाचा आणि तिसरा प्रकार आहे व्यंजन. त्यालाच आपण स्वरांत, परवर्ण, संवृत्त किंवा हल या नावानेही ओळखतो. हे सर्व नावे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रकार थोडासा लेंदी आहे आणि खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे खूप लक्ष देऊन ऐकायचं आहे. या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही. व्यंजने नेहमी पाय मोडलेले अर्धवट उच्चाराचे वर्ण असतात. या वर्णाला पूर्ण करण्यासाठी अ या स्वराचा आधार घ्यावा लागतो. व्यंजनाची हे महत्त्वाचे वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे आहेत. आता स्वरांत किंवा परवर्ण का म्हणतात? कारण व्यंजनांना पूर्ण होण्यासाठी अ या स्वरावर अवलंबून राहावे लागते, म्हणून त्यांना स्वरांत किंवा परवर्ण असे म्हणतात. कारण अ या स्वरावर अवलंबून राहावं लागतं. आता संवृत्त का म्हटले जाते? कारण व्यंजनांचा उच्चार करताना तोंड बंद किंवा संकुचित होते, म्हणून त्यांना संवृत्त असे म्हणतात. आणि हल या शब्दाचा अर्थ होतो लंगडी. व्यंजनेही पाय मोडलेले अर्धवट उच्चाराचे वर्ण असतात, म्हणून त्याला हल असेही म्हटले जाते. अशा प्रकारे व्यंजनांचे हे सर्व नाव लक्षात ठेवायचे आहे. व्यंजनामध्ये 34 वर्णांचा समावेश होतो. ती 34 वर्ण कोणती आहेत हे पाहू. क,
ख, ग, घ, ग. फ्रेंड्स, इथे खूप जण चुकीचा उच्चार करतात, तो म्हणजे य. त्याचा उच्चार य न करता ग असा करायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण वाङ्मय हा शब्द पाहतो, तेव्हा आपण वाङ्मय असं न म्हणता याला वाङ्मय असं म्हणतो. त्यामुळे याचा उच्चार नेहमी ग असाच करायचा आहे. पुढे च, छ, ज, झ, न, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह आणि ळ. म्हणजेच क पासून ते ळ पर्यंतची वर्ण ही व्यंजने म्हणून ओळखली जातात. आता लक्षात राहील, व्यंजने ही 34 आहेत आणि ती क पासून ळ पर्यंतची वर्ण म्हणजे व्यंजने आहेत. आता या व्यंजनामध्येही आपण प्रकार पडलेले पाहतो. ते एकूण 7 प्रकार आहेत. पहिला म्हणजे स्पर्श व्यंजने, दुसरा अनुनासिके, तिसरा अर्धस्वर, चौथा उष्मे, पाचवा स्वतंत्र वर्ण, सहावा महाप्राण आणि सातवा अल्पप्राण. आता हे 7 प्रकार आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. व्यंजनाच्या 7 प्रमुख प्रकारापैकी पहिला प्रकार आहे स्पर्श व्यंजन. त्यालाच वर्गीय व्यंजन किंवा स्पृष्ट व्यंजन असंही म्हणतात. यामध्ये टोटल वर्ण आहेत 25. आता स्पर्श व्यंजने म्हणजे नक्की काय? तर ज्या व्यंजनाचा उच्चार करताना श्वासनलिकेतून येणारी हवा जीभ, कंठ, तालू, मूर्धा, दात, ओठ यांना स्पर्श करते. थोडक्यात ती हवा तोंडातील प्रत्येक अवयवाला स्पर्श करते. अशा वर्णांना स्पर्श व्यंजने असं म्हणतात. आता ही 25 स्पर्श व्यंजने कोणती आहेत? तर क, च, ट, त, प या वर्गातील सर्व वर्णांचा समावेश यात होतो. क, ख, ग, घ, ग, च, छ, ज, झ, न. फ्रेंड्स, याचा उच्चार बरेच जण त्र असा करतात, पण त्र हा असा असतो, तर न हा असा असतो आणि च चा अनुनासिक न हा आहे. फॉर एक्झाम्पल पाहायचे झाले तर नत्र आपण याला म्हणतो, तर त्याला आपण नन असे म्हणून उच्चारतो. त्यामुळे च चा अनुनासिक त्र नसून नन आहे, हे लक्षात ठेवा. पुढे ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म अशा प्रकारचे क, च, ट, त, प या ग्रुपमधले 25 व्यंजनांचा समावेश स्पर्श व्यंजनामध्ये होतो. व्यंजनाचा दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे अनुनासिक. त्यालाच परसवर्ण असेही म्हणतात. हे आहेत एकूण 5. ते कोणते आहेत? तर क, च, ट, त, प या वर्गातील शेवटचे म्हणजेच 5वे अनुनासिक, त्यांचा समावेश अनुनासिक किंवा परस्वर्ण या वर्गात होतो. अनुनासिकांचा उच्चार नाकातून केला जातो. ग, न, 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 म अशा प्रकारे या अनुनासिकांचा उच्चार नाकातून केला जातो. पुढचा तिसरा महत्त्वाचा व्यंजन प्रकार आहे अर्धस्वर व्यंजन. अर्धस्वर व्यंजनाला अंतस्थ व्यंजन किंवा ईषत विवृत्त व्यंजन असेही म्हणतात. हे वर्ण 4 आहेत. ती कोणती आहेत? तर य, व, र आणि ल. फ्रेंड्स, हा क्रम खूप महत्त्वाचा आहे.
य, व, र आणि ल हे याच क्रमांनी लक्षात ठेवायचे आहेत, कारण याचा उच्चार इ, उ, रू आणि रू या स्वरांप्रमाणे होतो. त्यामुळे अर्धस्वर व्यंजनांना याच क्रमांनी लक्षात ठेवायचं आहे, य, व, र आणि ल. आता अर्धस्वर व्यंजनांना अंतस्थ व्यंजन का म्हणतात ते पाहू. अर्धस्वर हे स्पर्श व्यंजने व उष्मे जे आता पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत, आणि स्पर्श व्यंजने म्हणजे पहिला प्रकार जो आपण पाहिला अनुनासिकाच्या अगोदर, ह्या दोघांच्या मध्ये येतात, म्हणून त्यांना अंतस्थ असेही म्हटले जाते. आणि ईषत विवृत्त व्यंजन का म्हणतात, तर ईषतचा अर्थ होतो अर्ध आणि विवृत्तचा अर्थ आहे स्वर, म्हणजे अर्ध स्वरांप्रमाणे त्यांचा उच्चार होतो. इ, उ, रू, रू याप्रमाणे य, व, र, ल यांचा उच्चार होतो, म्हणून अर्धस्वर व्यंजनांना ईषत विवृत्त व्यंजन असंही म्हटलं जातं. व्यंजनाचा पुढचा महत्त्वाचा प्रकार आहे उष्मे. त्याला घर्षक किंवा ईषत स्पृष्ट असेही म्हणतात. फ्रेंड्स, इथे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. अर्धस्वर व्यंजनांना आपण ईषत विवृत्त म्हणतो, तर उष्मे किंवा घर्षक यांना ईषत स्पृष्ट म्हणतो. ईषत म्हणजे अर्ध आणि विवृत्त म्हणजे स्वर, पण इथे स्पृष्ट आहे. ईषत स्पृष्ट, स्पृष्टचा अर्थ होतो स्पर्श, अर्ध स्पर्श. आता उष्मे याचा उच्चार करताना तोंडातून जोराने उसासा बाहेर टाकला जातो, त्यामुळे घर्षण निर्माण होऊन उष्णता निर्माण होते, म्हणून या व्यंजनांना किंवा या वर्णांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात. आणि अर्ध स्पर्श होतो, म्हणून उष्मे यांनाच ईषत स्पृष्ट म्हटलं जातं. आता हे 3 वर्ण कोणते आहेत, तर ते आहेत श, श आणि स. हे 3 वर्ण उष्मे आहेत, हे लक्षात ठेवा. व्यंजनाचा 5वा प्रकार आहे स्वतंत्र वर्ण. तो एकटाच आहे. तो वर्ण कोणता आहे, तर तो आहे ळ हा वर्ण. ळ हा वर्ण दक्षिण भारतातील कानडी भाषेतून म्हणजेच कन्नडमधून आला आहे, आणि बाकी इतर वर्ण कुठून आलेले आहेत, तर ते संस्कृतमधून आलेले आहेत. त्यामुळे या वर्णाला स्वतंत्र ठेवण्यात आलेले आहे. व्यंजनाचा 6वा आणि महत्त्वाचा प्रकार म्हणजे महाप्राण. फ्रेंड्स, महाप्राण म्हटलं की आपल्याला एकच वर्ण आठवतो, तो म्हणजे ह हा वर्ण. ह हा वर्ण मुख्य महाप्राण आहे, पण टोटल महाप्राण पाहायचे झाले तर ते 14 वर्ण आहेत. आता ते कसे आहेत हे पुढील प्रमाणे पाहू. महाप्राण या व्यंजनाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा मुखाद्वारे जोरात बाहेर फेकली जाते. अशा सर्व वर्णांना आपण महाप्राण म्हणतो. म्हणजेच महाप्राण हे ह किंवा हयुक्त व्यंजन असतात. आता ती कोणती आहेत ते आपण पाहू. क, च, ट, त, प या वर्गातील दुसरे आणि चौथे वर्ण हे महाप्राण आहेत. म्हणजेच ख, छ, ठ, थ, फ, घ, झ, ढ, ध, भ. आणि एक्स्ट्रा 4 लक्षात ठेवायचे आहेत, ते म्हणजे उष्मे श, श आणि स आणि मुख्य महाप्राण ह. अशा प्रकारे 14 वर्ण हे महाप्राण आहेत. सिम्पली असं लक्षात ठेवायचं आहे की क, च, ट, त, प या वर्गातील दुसरे आणि चौथे व्यंजन आणि त्याबरोबरच उष्मे आणि मुख्य महाप्राण, अशा प्रकारे टोटल 14 वर्ण हे महाप्राण आहेत. व्यंजनाचा सर्वात शेवटचा आणि 7वा प्रकार आहे
तो म्हणजे अल्पप्राण. अल्पप्राणामध्ये टोटल 20 वर्ण आहेत. आता ती कोणती आहेत हे पाहू. अल्पप्राण यांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा मुखाद्वारे सौम्य पद्धतीने बाहेर फेकली जाते. त्या वर्णाला आपण अल्पप्राण म्हणतो. आता इथे सिम्पली लक्षात ठेवायचं असेल तर असं म्हणू शकतो, महाप्राण सोडून बाकी सर्व व्यंजने हे अल्पप्राण असतील. आता बघा, क च ट त प या वर्गातील दुसरा आणि चौथा वर्ण हे महाप्राणमध्ये होते. त्याला सोडून बाकीचे 3 म्हणजे क ग ग च ज न ट ड न त द न प ब म हे 15 वर्ण आणि उष्मे आणि महाप्राण सोडून असलेले वर्ण म्हणजेच य र ल व आणि स्वतंत्र वर्ण ळ यांचा समावेश अल्पप्राण व्यंजनामध्ये होतो. आपण या 7 मुख्य प्रकाराचं थोडक्यामध्ये रिव्हिजन पाहू. व्यंजनाचा पहिला प्रकार होता स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजनामध्ये क च ट त प या 5 वर्गातील प्रत्येकी 5 व्यंजने म्हणजे अनुनासिकापर्यंत या 25 वर्णांचा समावेश होता. दुसरा प्रकार म्हणजे अनुनासिक किंवा परस्वर्ण. यामध्ये क च ट त प या वर्गातील शेवटचे व्यंजन हे नाकातून उच्चारले जाते ते अनुनासिके आहेत. तिसरा प्रकार म्हणजे अर्धस्वर. अर्धस्वर हे 4 आहेत. ते म्हणजे य व र ल. पुढे चौथा प्रकार हा उष्मे यांचा आहे. त्यामध्ये फक्त 3 वर्णांचा समावेश आहे. ते म्हणजे श श स. या 3 वर्णांचा समावेश उष्मे किंवा घर्षक यामध्ये होतो. पुढचा 5वा व्यंजनाचा मुख्य प्रकार आहे स्वतंत्र वर्ण. तो एकच आहे. तो वर्ण म्हणजे ळ. पुढे 6वा आणि महत्त्वाचा प्रकार म्हणजे महाप्राण. महाप्राणमध्ये 14 वर्णांचा समावेश होतो. ती 14 वर्ण कुठली तर क च ट त प या वर्गातील दुसरे आणि चौथे व्यंजन आणि उष्मे 3 जे श श स हे आणि मुख्य महाप्राण ह. अशा प्रकारे 14 वर्णांचा समावेश महाप्राणमध्ये झाला. आणि सर्वात शेवटचा मुख्य प्रकार म्हणजे अल्पप्राण. अल्पप्राणामध्ये 20 व्यंजने आहेत. 20 व्यंजने कुठली तर महाप्राण सोडून बाकी सर्व व्यंजने हे महाप्राणमध्ये येतात. म्हणजेच क च ट त प या वर्गातील पहिले, तिसरे आणि 5वे अनुनासिक यांचा समावेश होतो. तर पुढचे 5 वर्ण म्हणजे उष्मे सोडून आणि ह हा मुख्य महाप्राण सोडून य र ल व आणि स्वतंत्र वर्ण म्हणजे ळ अशा प्रकारे 20 वर्णांचा समावेश अल्पप्राणामध्ये होतो. फ्रेंड्स, अशा सुंदर पद्धतीने आपण 7च्या 7 प्रकार हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या लक्षात राहिलं नसेल तर तुम्ही परत रिवाईज करू शकतात. फ्रेंड्स, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. आता व्यंजनाचे मुख्य प्रकार 7 हे आपण पाहिले, पण त्याच्या उच्चारावरून व्यंजनाचे 2 प्रकार पाडले गेले. ते म्हणजे कठोर वर्ण आणि मृदू वर्ण. फ्रेंड्स, आता आपले थोडेसेच लेक्चर बाकी आहे. तुम्ही थोडंसं रिफ्रेश होऊन इथून पुढचं लेक्चर करा. आत्तापर्यंत आपण व्यंजनाचे 7 मुख्य प्रकार पाहिले. म्हणजेच 34 व्यंजनांना 7 प्रकारामध्ये विभागून आपण त्याचा अभ्यास केला. आता व्यंजने हे फक्त 2 वर्गामध्ये आपल्याला डिव्हाइड करायचे आहेत.
उच्चारानुसार व्यंजनाचा पहिला प्रकार म्हणजेच कठोर वर्ण, त्यालाच श्वासवर्ण किंवा अघोष वर्ण असेही म्हणतात. हे वर्ण टोटल 13 वर्ण आहेत. आता ती कोणती आहेत हे आपण पाहू. कठोर वर्णांचा उच्चार कठोर पद्धतीने केला जातो. यांच्या उच्चारात तीव्रता असते, म्हणून त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात. ते कोणते आहेत तर क च ट त प या वर्गातील पहिले आणि दुसरे व्यंजन म्हणजेच क ख च छ ट ठ त थ प फ आणि उष्मे म्हणजेच श श आणि स अशा प्रकारे कठोर वर्णामध्ये 13 वर्णांचा समावेश होतो. आणि पुढचा प्रकार म्हणजे मृदुवर्ण, त्यालाच नादवर्ण किंवा घोषवर्ण असेही म्हणतात. मृदू वर्णांमध्ये 21 वर्णांचा समावेश होतो. मृदू वर्णाचा उच्चार करत असताना मृदू किंवा कोमल उच्चार होतो. आता मृदू वर्ण कोणती असू शकतात तर जी कठोर व्यंजने होती ती सोडून बाकी सर्व मृदू व्यंजने असणार आहेत. कठोर व्यंजनामध्ये काय होते तर क च ट त प या वर्गातील पहिले आणि दुसरे व्यंजन आणि उष्मे अशा 13 वर्णांचा समावेश होता. बाकीचे उरलेले सर्व वर्ण हे मृदू वर्ण आहेत. म्हणजेच क च ट त प या वर्गातील तिसरे, चौथे आणि पाचवे म्हणजेच अनुनासिके. त्याचबरोबर अर्धस्वर व्यंजने आणि मुख्य महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण ळ अशा एकूण 21 वर्णांचा समावेश मृदू वर्णामध्ये होतो. म्हणजे ग, घ, ग, ज, झ, न, ड, ढ, न, द, ध, न, ब, भ, म. त्याचबरोबर अर्धस्वर म्हणजे य, र, ल, व, मुख्य महाप्राण म्हणजे ह आणि स्वतंत्र वर्ण म्हणजे ळ अशा प्रकारे 21 वर्णांचा समावेश मृदू वर्णामध्ये होतो. आय होप आता सर्व तुम्हाला क्लिअर झालं असेल. फ्रेंड्स, थोडंसं कन्फ्युजन असेल तर तुम्ही परत एकदा हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला बरोबर लक्षात येऊन जाईल. आता सर्वात शेवटचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. वर्णाचे 3 मुख्य प्रकार आपण सुरुवातीला पाहिले. स्वर, स्वरादी आणि व्यंजने. व्यंजने 34 होती आणि त्यासोबत 2 विशेष संयुक्त व्यंजने होती. ते 2 विशेष संयुक्त व्यंजने म्हणजेच क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ हे अनेक व्यंजनांनी बनलेले आहेत, त्यामुळे त्यांना सेपरेट ठेवण्यात आले. क्ष हे विशेष संयुक्त व्यंजन क आणि श या व्यंजनापासून तयार झाले, तर ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन द, न आणि य या 3 व्यंजनापासून तयार झाले. त्यामुळे क्ष आणि ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजन असं म्हणतात. फ्रेंड्स, वर्णमाला हा टॉपिक आपण खूप सुंदर पद्धतीने आणि डिटेलमध्ये घेतला आहे. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करून घ्या, जेणेकरून एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला असे अनेक लेक्चर्स पाहता येतील. तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर उषा अकॅडमी MPSC या आपल्या टेलिग्राम चॅनलवर याची PDF दिलेली आहे. तेथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.